एक राष्ट्रवादी नेता की विवादित राजकारणी? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच, हे वाक्य ज्यांनी उच्चारलं ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक. 1856 साली जन्मलेले टिळक हे शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार आणि राजकीय विचारवंत होते. पण इतिहासात त्यांची ओळख झाली ती लोकमान्य म्हणून. त्यांनी केसरी आणि मराठी वृत्तपत्रेही सुरू केली. त्यांच्या लेखनातून ब्रिटिश सत्तेवर थेट टीका ते करत असत. जनतेत राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली. धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांनी राजकीय रूप दिलं. 1897 मध्ये प्लेग साथीच्या काळात ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या विरोधात रोष वाढला. चापेकर बंधूंच्या घटनेनंतर टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना तुरुंगवासही झाला. पुन्हा 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना मंडाले बर्मा येथे 6 वर्षांची शिक्षा झाली. तिथे त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. टिळक काँग्रेसमधील गरम दलचे प्रमुख नेते होते. त्यांचा संघर्ष होता थेट आणि आक्रमक. त्यांच्या विचारसरणीचा प्रभाव पुढे पिढीतील क्रांतिकारकांवर पडला. पण प्रश्न इथेच निर्माण होतो की टिळक फक्त राष्ट्रवादी होते का, की त्यांच्या राजकारणात काही मर्यादा आणि विवादही होते? त्यांच्या सामाजिक भूमिकांबाबत आजही मतभेद आहेत. वयमर्यादा कायद्याला त्यांनी विरोध केला होता, यावरून काही इतिहासकार त्यांच्यावर खूप टीका करतात. म्हणजेच टिळकांचा इतिहास हा केवळ गौरवगाथा नाही, तो अभ्यासाचा विषय. लोकमान्य टिळक भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील एक निर्णायक अध्याय आहेत. पण त्यांना समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या विचारांच्या सर्व बाजू पाहाव्या लागतील. आणि त्याच्यासाठीचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर येणार. तोपर्यंत आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.